खोटं बोलताय तुम्ही. मी खोटं बोलतोय? मला सांग, तुझ्याबद्दल तू स्वतः मला काही न सांगता मला सगळं कसं काय कळालं? हे बघ, विश्वास ठेवायचा नसेल नको ठेवू, हरकत नाही. तिचा जोर वाढत जाईल आणि उद्या जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? सावनी, काही नाही होणार सावनीला. हो, पण हे सगळं तुझ्या घरी जाण्यात न जाण्यावर अवलंबून आहे. सावनी, बाबा बाबा सावनी, 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 बाळा, सावनी. बाबा दादा, बाबा तुम्ही खरंच आलात? हो सावनी, मी आलोय. बाबा तुम्ही आता परत मला सोडून नाही जाणार ना? नाही सा, तुला सोडून मी कुठे कुठे जाणार नाही. कायम तुझ्या सोबत राहणार. स्वामी तुमचे खूप खूप आभार. नरेश घरी आला एवढ्यावर समाधान मानू नकोस. त्याला त्या घरी थांबवून ठेवणं ही मोठी जबाबदारी आहे. काय होतं? दादा, दादा, अहो दादा, लाडू हवाय. दादा काय होतं? नरेश, दादा, दादा काय होतंय? काय होतंय तुम्हाला? ए नरेश, अरे बोल ना काहीतरी. मला मला लाडू हवाय. लाडू लाडू. शारदा, तुझा भाऊ बघ एका लाडूसाठी वेड्यासारखा करतोय. नरेश काय होतं तुला? ए बाळा, अहो असं का करताय तुम्ही? नरेश, दादा तू कुठल्या अंमली पदार्थाचं सेवन करतोयस का? तो गोविंद सांगत होता गावातल्या 3-4 तरुणांनाही हेच व्यसन लागले. तो पदार्थ मिळाला नाही ना की त्यांचीही अशीच अवस्था होते. नाही नाही, माझा नरेश एकदम संस्कारी मुलगा आहे, तो असं करू शकत नाही. शारदा तुला खात्री आहे का की तो अंमली पदार्थाचं सेवन करतो म्हणून? हा, तुम्ही शांत व्हा. मला कुठे अडवायचं? कुठे अडवायचं नाही मला. कुठे चाललाय? अंगत अंगत नरेश, काय झालं? असं थरथरतोय का? काही बिघडलंय का? मला मला लाडू लाडू. लाडू पण फुकट मिळणार नाही हा. पैशांचा विचार केलायस का? हो आणलेत ना. यावेळेला मी दागिने दागिने आणले. हे घ्या, हे घ्या. तुला वेळ लागले का? अरे ही जपमाळ आहे, जपमाळ. जपमाळ कशी काय आली माझ्या खिशात? माझ्या खिशात तर
दागिने होते. पैसे मिळाल्याशिवाय लाडू मिळणार नाहीत हा. दागिने घरी असतील. हा, घरी दागिने असतील माझ्या. अरे आमचा दागिना दुसरा काय असू शकणार. हाच त्याच्या आधारे आमचं नाम घेता येईल. तुला या व्यसनांपासून मुक्त करून नामाची गोडी लावणार. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोपाळ काका, बाबांना श्वास घ्यायला त्रास होतोय, काहीतरी करा ना. त्यांचा श्वास सुरू आहे, फक्त मंद आहे. काळजी करू नकोस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोपाळ बुवा, यांना काय झालं हो असं अचानक. नरेश काहीतरी बोलला आणि हे अचानक कोसळले. त्यांच्या हृदयावर ताण आलाय आणि ही गोष्ट चांगली नाही. पण असं का झालं हो? नरेश काहीतरी बोलला म्हणून सगळं संपलंय. या घराचं सुख, यांचा आत्मविश्वास, सगळं संपलं हो. विद्याधरराव, तुम्ही चिंता करू नका. काय आहे, माणूस जास्त विचार करतो, जेव्हा जास्त चिंता करतो तेव्हा मनाचा ताण हृदयावर येतो. आणि ही केवळ औषधाने बरी होणारी गोष्ट नाही. यांच्या मनावर ताण आलाय, मनाचा थकवा आहे. ऐका, यांच्या बाबतीत तेच झालंय. नाही बुवा, सगळं नरेशमुळे झालंय. सुनेत्रा, फार मोठं पाप केलं आपण त्याला जन्माला घालून. फार मोठं पाप केलं. जो मुलगा आपल्या आईवर हात उगारतो तो मुलगा माझ्यासाठी मेलाय. माझ्यासाठी मेलाय. असं नका बोलू हो तुम्ही. मान्य आहे मला, आईवर हात उचलणं हे महापाप आहे. त्याला देवही माफी करणार नाही. पण अहो, थोडं समजून घ्या ना. आपलाच मुलगा आहे ना होतो, आपला अंश होतो. तुम्ही सगळे बाबांना का ओरडताय? बाबा आपल्या सोबत का राहत नाहीत? कुठे गेलेत ते? आजोबा का चिडचिड करताय? तुम्ही सगळे थांबा जरा, गप्प बसा. सध्या व्यसनाने दादाच्या मेंदूचा ताबा घेतलाय. त्याचे विचार, त्याचा विवेक, त्याची ओळख सगळं तो गमावून बसलाय. तो जे करतोय ते तो नाही, व्यसन त्याच्याकडून करवून घेत आहे. आपण त्याला दोष देतोय, पण तो स्वतःलाच हरवून बसलाय. अगदी बरोबर बोलली शारदा. अंधारावर ओरडून प्रकाश निर्माण होत नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. जे काय करतील ते स्वामीच करतील. आता मला सांगा, घरातला दिवा विझला तर पुन्हा लावायचा नसतो का? लावावाच लागेल. वा, जगात लाख दिवे असतील, पण हा अंधार मला माझ्या घरात नकोय.
नरेश माझ्यासाठी मेला. या मुलानं माझ्या घरात परत पाऊल ठेवता कामा नये. परत पाऊल ठेवता कामा नये. मेला माझ्यासाठी तो. मामंजी, कृपा करून असं बोलू नका हो. देवावर विश्वास ठेवा. अहो, शब्दात वजन असतं आणि तुम्हीच आम्हाला शिकवलत ना, माणूस पडला तर त्याला उचलू नये असं नसतं. बाबा, तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही वैद्यांकडे चला. तुम्हाला त्रास होतोय हो. आता शांत राहा, मनाला आवर घाला, जास्त ताण वाढवू नका. आपण यांना वैद्यभुवांकडे घेऊन जाऊ. सावनी, हिलाही घेऊन चला वैद्यभुवांकडे. एकीकडे दादा टोकाचं वागतोय आणि दुसरीकडे बाबा टोकाची भूमिका घेतात. दादाला समजावून घरी आणलं तरी बाबा ऐकतील असं वाटत. घरातल्या या दोन टोकांमुळे माझा धीर खचतोय. कुठे राहा, कुठे प्रेम, कुठे विश्वास यांचं संतुलन सापडतच नाही. पण एक गोष्ट मात्र ठरवली, जो अंधार दादाच्या आयुष्यात उतरलाय तो मी माझ्या श्रद्धेच्या प्रकाशाने हरवणार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.